या एका आगळ्या वेगळ्या संध्याकाळी स्वर्गीय विलासजींच्या सारख्या समर्पित, संवेदनशील, सेवाभावी, संघटन कुशल अशा स्वयंसेवकाच्या जयंतीच्या निमित्तानं या जिव्हाळा पुरस्काराचं वितरण झालं। या दोन्हीही पुरस्कार प्राप्त संस्थांचं अभिनंदन। स्वर्गीय विलासजींना विनम्र प्रणाम। आपल्या सगळ्यांनाही या शुभ संध्याकाळचं मनापासून राम राम। नाही येत आवाज? इथे येतोय, मागे येतोय। ही सामाजिक स्थिती आहे। प्रश्नकर्त्याचा आवाज नेहमी कमी असतो आणि उत्तर देणाऱ्याचा जोरात असतो। प्रश्न फक्त उत्तर देणाऱ्याला ऐकू आला म्हणजे बरं। आपल्या मनातील ते उत्तर देत आहेत। खरं तर आता सांगितलं गेलं त्याप्रमाणे हा पूर्ण कौटुंबिक स्वरूपाचा कार्यक्रम आहे। याच्यामध्ये माननीय देवाभाऊंचं व्यक्तिमत्व समजावून घेणं, त्यांच्या जीवनातल्या काही प्रसंगांचं आपल्याला जर उलगडा करून बघता आला तर आपले देवाभाऊ आपल्याला कळायला आणखीन सोपं जातं। याच्यामध्ये निवेदिका भगिनींनी सांगितलं की हा राजकीय प्रश्नोत्तराचा कार्यक्रम नाही, पण सावजीकडे जेवायला गेलो आणि बिन तिकटाचं काही आहे का असं विचारलं तर बरं दिसणार नाही। त्यामुळं थोडी थोडी राजकीय चर्चा तर याच्यामध्ये अपेक्षित आहेच। खरं तर हा सगळा परिसर माननीय देवाभाऊंचं होम पिच आहे। पार्षद म्हणून इथून त्यांच्या कार्याची सुरुवात झाली। त्यांचं विधी महाविद्यालय याच परिसरामध्ये, त्यांचं इष्ट आराध्य दैवत याच चौकामध्ये आहे। हनुमान आणि शनी मंदिर आहे। काय ते फोटोग्राफरचे इन्स्ट्रक्शन्स त्यामुळं हे होम पिच असल्यामुळं पारिवारिक संवाद अधिक राहील, ही गोष्ट खरी आहे। मोकळेपणाने तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असलेल्या अपेक्षा आणि प्रश्न मी मांडायचा प्रयत्न करणार आहे। तितक्याच मोकळेपणाने देवाभाऊ आपल्याला उत्तरं देणार आहेत। आज एकादशी असल्यामुळं मला सहजच भगवान श्रीकृष्णांची आठवण झाली आणि भगवान श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वामध्ये दार्शनिक असो, संत असो, ऋषी असो, साधक असो, त्या सगळ्यांना एका गोष्टीचं मोठं आकर्षण वाटतं, ते म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या ओठावरचं हास्य। काही संतांनी तर असं म्हणून टाकलं की श्रीकृष्णाच्या ओठावरचं हे जे हास्य आहे ते म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर साक्षात माया आहे। त्यानंतर असंच एक आणखी हास्य मधून मधून तुटतोय ना आवाज, असंच एक हास्य मोनालिसाचं होतं, ज्याचा अर्थ लावायचा आज अखेर प्रयत्न चाललाय, पण कोणाला त्याचा नीट अर्थ लावता नाही आला। जुनेच माईक आणा। हे घेऊन जा, ते त्यातले पुस्तकं ते होते ते घेऊन जा, पुस्तकाची गठ्ठी आणा। अजून एक गठ्ठ तिकडे ठेवा। ह्याचा काहीच उपयोग नाही। चालू आहे, जरा जास्तच कौटुंबिक होतोय। पहिलं हास्य भगवान श्रीकृष्णांचं, दुसरं मोनालिसाचं। तसं सध्या देशभर राजकीय अभ्यासक आणखी एका हास्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतायत। ते हास्य म्हणजे देवाभाऊंच्या चेहऱ्यावर।
महापालिकेपासून वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या व्यासपीठावरती ते हास्य विलसित होत असताना मी पाहतोय. 100% तुमचं काम होणार इथपासून तुमचं काम जीवनभर होणार नाही इथपर्यंत कोणताही अर्थ लावता येतो असं हे अद्भुत हास्य. आणि या हास्याची मोहिनी जादू अशी आहे की या हास्याच्या लपेटात कोण कोण येईल सांगता येत नाही. सध्या पवार कुटुंबीय पण आले. हे हास्य देवाभाऊ आपल्याला ईश्वर दत्त आहे, जन्मजात आहे की व्यक्तिमत्व विकासाच्या अभ्यासक्रमात शिकवल्यामुळे ते तुम्हाला प्राप्त झालंय? खरं म्हणजे व्यक्ती मोठा झाला की त्याच्या विविध गोष्टींना त्या ठिकाणी एक प्रकारे त्याचं वर्णन केलं जातं किंवा त्याला मोटिव्स दिले जातात. मी लहानपणापासून असाच आहे, माझ्यात काही अंतर नाही आहे. लहानपणी असं हसलो तर निरागस हसला म्हणायचं, राजकारणात असं असलो तर छदमी हसला म्हणतात. त्यामुळे जशी जशी पदं बदलतात तसं तसं त्या हास्याचे अर्थ बदलतात. बाकी हास्य तेच आहे. मी निरागसही म्हणालो नाही आणि छदमी म्हणालो नाही. मी असं म्हणालो की मोहिनी घालणारं हे हास्य कसं काय प्राप्त झालं. ठीक आहे, या हास्याच्या जाळ्यात कोण कोण येतंय, कसं कसं येतंय आपण सगळे बघतो. महाविद्यालयीन जीवनामध्ये हास्याचा वसंत ऋतू येतो असं म्हणतात. तर त्या काळात कोण कोण लपेटामध्ये आलं होतं? मी नावं नाही विचारत, मी संख्या विचारतोय. महाविद्यालयीन जीवन हे सगळं आंदोलनांमध्ये गेलं. त्यामुळे तेव्हा कोणाला लपेटायचाही वेळ नव्हता आणि लपेटून घ्यायचाही वेळ नव्हता. पण प्रश्न असा पडतो की याच हास्यामध्ये संसार अमृताची प्राप्ती झाली का या हास्यामुळं? हे मात्र म्हणता येईल. कारण मी नेमका कसा आहे आणि काय करणार आहे याची 100% जर तिला सुरुवातीलाच माहिती असती तर कदाचित माझ्याशी लग्न केलं नसतं. हा जो प्रामाणिकपणा आहे त्यामुळं देवाभाऊंच्या हास्याकडे छद्म, राजकारण, डावपेच असं बघता येत नाही. आणि इतकं सरळ मोकळं हसणं सगळ्यांनाच जमतं अशातला भाग नाही. पु ल देशपांडे एका ठिकाणी असं म्हणाले होते, ज्याला अश्रूची किंमत कळते त्यालाच हसण्याची कला साध्य होते. अतिशय संवेदनशील माणूस असल्याशिवाय. आणि आज ते मुख्यमंत्री आहेत, काही वर्षांपूर्वी ते होते, त्याच्या आधी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा वावर होता. म्हणून आपण सगळे कुटुंबातले लोक असं बोलतो आहोत अशातला भाग नाही. पण खरोखर या हास्यामध्ये एक जबरदस्त सामर्थ्य आहे. आणि त्यामुळे खूपदा प्रश्न असा पडतो की एखाद्या वेळेला एखाद्या ठिकाणी आपल्यासाठी छान शब्द बोलला नाही गेला तर आपण दिवसभर फार बेचैन राहतो. विशेषतः आम्हा प्रवचनकार, कीर्तनकार लोकांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट घडते की 10 लोकांपैकी 8 लोक पाया पडले आणि 2 नाही पडले तर दिवसभर लक्षात राहतं की हे 2 पाया का नाही पडले. आता पाया पडणं ही काही शिवीगाळ नाही, ही काही टीका नाही, आलोचना नाही. पण देवाभाऊंना हा प्रश्न विचारावा असा वाटतो, मर्यादाहीन पातळी सोडून अतिशय वाईट स्तरावरची, वाईट शब्दातली वैयक्तिक टीका त्यांच्यावरती झाली. पण ना देवाभाऊंनी संयम सोडला ना धैर्य सोडलं. ही क्षमता त्यांनी कशी अर्जित केली हे कळालं तर आमचंही जीवन आम्हाला सुखकर करता येईल. म्हणजे एकच गोष्ट मी स्वतःला समजवली आहे की कोणी किती शिव्याशाप दिले हे जग लक्षात ठेवत नाही. इतिहास तुम्ही काय केलं हे लक्षात ठेवतो. त्यामुळे आपण करत जायचं. आज समजा आपण अगदी रिसेंट गेले 5 वर्ष बघितले. 5 वर्षात माझ्यावर टीका करणारे, माझ्याबद्दल वाटेल ते बोलणारे, यांना आता कोण लक्षात ठेवत आहे? मी काय केलं तेच लोकांच्या लक्षात आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, कधीतरी मनाला त्रास होतो, व्यक्ती म्हणून त्रास होतो, पण त्याचा विचार न करता आपलं काम हे आपण करत राहिलं पाहिजे. आणि खरं म्हणजे याची प्रेरणा जर कोणाकडनं घ्यायची असेल तर ती आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींकडनं घ्यावी. संयम काय असतो तर त्यांच्यावर गुजरातमध्ये ज्या घटना झाल्या त्यानंतर माध्यमांनी देखील पातळी सोडून टीका केली, नेत्यांनी पण केली. 2002 पासनं 2014 पर्यंत त्यांनी कधी उत्तरच दिलं, टीका सहन करत राहिले. कधी एक तुम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू दिसणार नाही, केलेल्या टीकेला उत्तर दिसणार नाही. तर त्यांनी आपल्या कामातनं अशी परिस्थिती निर्माण केली की 2013 साली देशातला एकूण एक व्यक्ती असं म्हणत होता की या देशाला परिवर्तन पाहिजे आणि ते परिवर्तन देण्याची क्षमता मोदीजींमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की हीच खरी आपली प्रेरणा आहे की आपलं काम आपण करत राहायचं आणि समोरच्याला त्यांनी करू द्यायचं. शेवटी मोदीजींना मौत का सौदागर म्हणणारे आणि काय काय म्हणणारे यांना कोणी लक्षात ठेवत नाही, तर लोक मोदीजींना लक्षात ठेवतात, त्यांनी केलेलं गुजरातमधलं काम आणि त्यांनी केलेलं देशातलं काम लक्षात ठेवतात. खूप मोठी रहस्याची गोष्ट आहे ही की अशा पद्धतीने अनर्गळ टीका करणारे काम जेव्हा उत्तम दिसतं तेव्हा देवाभाऊ अभिनंदन असा अग्रलेख पण लिहितात. ही गोष्ट खरीच आहे. पण प्रश्न असा येतो की मोदीजींच्या सारखं एक व्यक्तिमत्व समोर आहे, स्वतःच्या व्यक्तित्वाचं जडणघडण या पद्धतीनं आपण केलं. एका मर्यादेमध्ये सरिता काकू आणि अमृता वहिनीही एका मॅच्युरिटीमध्ये हे सगळं समजून घेतात. पण मला नेहमी एक प्रश्न कुटुंबातला घटक म्हणून पडतो की एका उमलत्या वयात हे तर सगळं दिविजाच्या कानावर पडतच असेल, तिने कसं स्वतःला त्याच्यामध्ये सांभाळून घेतलं, त्या बाबतीत आई, आजी, बाबा यांच्याशी तिचा काही संवाद असतो का, आणि तिला कशा पद्धतीने प्रश्न पडतात आणि एक पिता म्हणून तुम्ही त्याचं उत्तर कसं देता? खरं म्हणजे मी गमतीने नेहमी असं म्हणतो की आमच्या घरी सगळ्यात मॅच्युअर कोणी असेल तर दिविज आहे. क्या बात. कारण आता तिचं वय 15 आहे, पण या वयामध्ये जी प्रगल्भता तिच्यामध्ये आहे, म्हणजे आपण बघितलं असेल की आत्ता मी मुख्यमंत्री जेव्हा बनणार किंवा सगळं चालू होतं, माध्यमांनी तिला प्रश्न विचारले आणि अर्थात अशा वेळेस अनेक वेळा क्रूर प्रश्न विचारले जातात, अडचणीत येणारे प्रश्न विचारले जातात. पण तिला प्रश्न विचारला की तुला काय वाटतं, तुझे वडील होतील का, ते मुख्यमंत्री होणार आहेत का? तिने सांगितलं जो होईल तो महायुतीचा होईल आणि नेते ठरवतील तो मुख्यमंत्री होईल. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी प्रगल्भता तिच्यामध्ये आहे तिला यातलं अंतर समजतं आणि तिला हे माहिती आहे की अशा प्रकारे राजकारणामध्ये टार्गेट केलं जातं, कधी अद्वा बोललं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की ती मॅच्युरिटी त्याच्यामध्ये एक प्रकारे उपजतच आली किंवा ती तिने स्वतः ॲक्वायर केली. फार काही आम्ही कोणी, मी किंवा आईनी किंवा अमृतानी तिला समजवलं, शिकवलं असं नाही आहे. तर अनेक वेळा मुलं कशा प्रकारे ती ॲक्वायर करतात तशी तिने ॲक्वायर केली. खूप आशादायक गोष्ट आहे. याचा अर्थ फडणवीसांच्या कुटुंबात तिसरी पिढी आता नेतृत्वासाठी सिद्ध व्हायला लागली असं म्हणायला. याचं एक तुम्हाला सांगतो की तिला यायचं असेल तिने जरूर यावं, पण माझा स्वतःचा समज असा आहे की फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणामधला शेवटचा मी आहे. याला टाळी वाजवता कामा नाही. पण खरोखरच ही गोष्ट अशी आहे की सदैव ताण तणाव टीका आणि मधला काळ तर बॅड पेक्षाही कुठला दुसरा शब्द असेल तर तसा तो पॅच होता. आणि ज्याला जीभ आहे आणि बोलता येतं तो वाटेल ते बोलत होता. त्या सगळ्याचं मी परत स्मरण करत नाही. माणूस म्हणून कितीही जरी आदर्श डोळ्यासमोर असले तरी शेवटी आपलं मन आहे आणि मनाला टोचत राहतं, बोचत राहतं. अशा सगळ्या ताणतणावाचं नियोजन करण्यासाठी आपण नेमकी कोणती जीवनशैली अंगीकारली, कसं नियोजन करता? कारण का आम्हाला
पाणी नाही आलं की ताण येतो. आता रेशनवर अमुक मिळणार नाही म्हटलं की आम्ही साठा करायला लागतो. इतक्या किरकोळ गोष्टीचा ताण आम्हाला नाही मॅनेज करतायत. आपण हा सगळा ताण कसा मॅनेज करता? मुळात आपण जीवनामध्ये अनेक लोकांकडनं शिकत असतो. मला आठवतं की साधारणपणे 1993ची वगैरे गोष्ट असेल. त्यावेळी अरुण गुजराती हे नगर विकास विभागाचे राज्यमंत्री होते आणि नागपूरला सेशन करता ते आले होते. आणि आमच्यासोबत नगरसेवक होते एक रमेश चोपडे म्हणून. तर त्यांचं एक ULCचं काम होतं. तर शोभाताई आमदार होत्या, मी नगरसेवक होतो. शोभाताईंना म्हटलं की तुम्ही आम्हाला घेऊन चला, अरुण गुजरातींकडे याचं काम आहे, जेन्युइन काम आहे, आपण जाऊ. आम्ही अरुण गुजरातींकडे गेलो. तेव्हा साहजिकच भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री वगैरे म्हटलं की आपल्याला फारच मोठं वाटायचं की बाबा मंत्री म्हणजे पुढच्या कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहाहून आलेला व्यक्ती आहे. आणि आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तर फारच वाटायचं. तर आम्ही गेलो आपलं तिथे. तर गुजराती साहेब बसले होते. खूप लोक तिथे होते. कोणी त्यांना काही ओरडून बोलत होतं, कोणी वाकडं तिकडं बोलत होतं. सगळ्यांना ते अतिशय शांतपणे उत्तर देत होते. आणि मग ते म्हणाले, शोभाताई तुम्हाला थोडा वेळ आहे ना, जरा हे सगळे मी करून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण बोलू. एक 1.25 तास आम्ही त्या ठिकाणी होतो. आणि 1.25 तासामध्ये अरुणभाईंनी सगळ्या लोकांचं शांतपणे ऐकून घेतलं, कोण कसा बोलला अगदी. आणि मग लोक गेले, मग आमचं समजून घेतलं. मग मी आणि शोभाताई त्यांच्यासोबत बसलो. मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं अरुणभाई असे एकदम लोक अंगावर येतात आणि काय वाटेल ते बोलतात, तुम्ही एवढे मोठे मंत्री आहात, तुम्हाला काय वाटत नाही का? तर ते म्हणाले की बघा, मी ज्या परिवारात येतो, माझा परिवार, माझे वडील हे गांधीवादी आहेत. आपण सौभाग्याने चांगल्या घरामध्ये जन्मलो, आपल्याला चांगले संस्कार मिळाले. आपल्याकडे जे येणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काही ना काही शंका असतात, प्रश्न असतात. आणि त्यातले अनेक लोक तर याकरता आले असतात की त्यांना एवढंच सांगायचं असतं, कसं मंत्र्याला सुनावलं, कसं 4 चौघात त्याची काढली. मला त्याला समाधान मिळतं, आपलं काय जातं. बाहेर निघाल्यावर आपल्यालाच हार घालणार लोक, मंत्री म्हणून आपलेच सत्कार होणार. मला असं वाटतं की तो माझ्याकरता एक फार महत्वाचा मंत्र त्या काळामध्ये ठरला. आणि तेव्हापासून मी माझ्या जीवनामध्ये पेशन्स शिकलो. आणि मी नेहमी असं म्हणतो की पेशन्स हा राजकारणामध्ये सगळ्यात मोठा गुण जर काही असेल तर तो पेशन्स आहे. ज्याला पेशन्स आला आणि ज्याला शिव्या खाता येतात त्यांनीच राजकारणात राहिलं. ज्याला शिव्यांचा त्रास आहे त्याने राजकारण सोडून कुठलाही धंदा केला पाहिजे. तर मला असं वाटतं की ती एक सवय लागल्यामुळे मग अशा प्रकारचे काही हल्ले झाले किंवा कोणी काही उलटसुलट बोललं तर फार काही त्याचा त्रास होत नाही, त्याच्यातनं फार काही मॅनेज करावं लागत नाही. आणि मला असं वाटतं की आता तो स्वभाव झाला आहे माझा. त्याच्यामुळे मला तुम्हाला एक सांगतो की मला राग आलेला दिसला तर फार सोपा उपाय. मला राग तेव्हाच येतो जेव्हा मला भूक लागते. मला राग आलाय असं लक्षात आलं तर काहीतरी खायला दिलं की माझा राग संपला, मग राग येतो. आपण भूक लागली तर मी मात्र मग 2-4 शिव्या देऊन आज एकादशी असल्यामुळं राग येऊ देऊ नका, म्हणूनच मी उपास करत नाही. आणि उपास केला तर उपासाचं खाऊन करतो. बाहेरच्यांची टीका, बाहेरच्यांचा हेतू, हे सगळं एक वेळ. पण तुमच्या एखाद्या सार्वजनिक निर्णयाविषयीची सरिता काकू किंवा अमृताबाईंनी घरात कधी समीक्षा करताना तुमच्याशी बोलतात का? मला सांगा, असं कोणचं घर आहे की ज्याच्यामध्ये आई किंवा बायको तुमची समीक्षा करत नाही आणि तुम्ही कसे मूर्ख आहात किंवा तुम्हाला कसं थोडं कमी कळतं असं सांगत नाही. पण माझं असं मत आहे की विशेषतः आमच्या आईला, म्हणजे आईने इतके वर्ष राजकारण बघितलेलं आहे आणि सार्वजनिक क्षेत्र बघितलेलं आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर आई जेव्हा मत व्यक्त करतं तर अनेकदा ते मला पटत नाही, पण तिने व्यक्त केलेलं मत खरं निघतं. त्याच्यामुळे तिला ते एक, मला असं वाटतं की एक आकलन आहे सामाजिक व्यवस्थेचं. त्यामुळे निश्चितपणे ती पण अनेकदा मत व्यक्त करते किंवा अमृता पण अनेक वेळा मत व्यक्त करते. पण शेवटी आपलं ठरलंय, आपल्याला जे वाटतं तेच करायचं. या मुद्द्यावर सगळ्या नवरे लोकांनी टाळ्या वाजवायला पाहिजे.
जसा सरिता काकूंच्या ऑब्झर्वेशनचा किंवा आणखीन सामाजिक व्यक्तित्वाचा या सगळ्या सहनशीलतेमध्ये योग्य पद्धतीनं प्रतिसाद देण्यामध्ये वाटा आहे, तसं स्वर्गीय विलासजींच्या बाबतीतली एखादी आठवण आहे का की ज्यांच्यामुळं देवेंद्र हे आता देवाभाऊ होऊ शकले? नाही, खरं म्हणजे आठवणी तर खूप आहे, पण म्हणजे सगळ्यात महत्त्वाची माझ्या जीवनामध्ये कलाटणी देणारी गोष्ट जी आहे ती अशी आहे की मी विद्यार्थी परिषदेचं काम करायचो आणि विद्यार्थी परिषदेमध्ये म्हणजे पहिल्या कारसेवेला विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून मी गेलो होतो आणि त्याच्यानंतर परत आल्यानंतर आमचे काही आपले कॉलेजचे इलेक्शन्स वगैरे झाले आणि एक दिवस मी आणि उदय डबले वगैरे 4-5 लोक आम्ही आपले संगमसाळीच्या तिथे जे जुनं कार्यालय होतं त्याच्यासमोर फुटपाथवर बसून आम्ही गप्पा मारत होतो. तर सुनीलजी आंबेकर तेव्हा आमचे प्रांत संघटन मंत्री होते. सुनीलजी आले आणि सुनीलजींनी मला बोलवलं, म्हणाले देवेंद्र जरा ये. मी गेलो. मला असं आहे की असा निर्णय झाला आहे की तू उद्यापासनं भाजपचं काम करायचं. मला काही राजकीय क्षेत्रात यायचं नव्हतं. माझ्या जीवनातलं असं हे होतं की काही वर्ष काम करू, पूर्ण वेळ काम करू विद्यार्थी परिषदेत असं मला वाटायचं. त्यामुळे मी त्यांच्याशी बराच वाद केला. मी म्हटलं की नाही मला जायचं नाही, असं कसं. ते म्हणाले तुला माहिती आहे आपल्याकडे एकदा ठरलं की ठरलं. म्हटलं पण असं कसं. म्हटलं ठीक आहे, तुझ्या मनात काही शंका असेल, तुला बदलायचं असेल, काही करायचं असेल, तू विलासजींकडे जा. विलासजींकडे दुसऱ्या दिवशी विलासजींकडे गेलो. गेल्यानंतर विलासजींना म्हटलं विलासजी असा कसा निर्णय झाला, मला विद्यार्थी परिषदेचं काम करायचं आहे, मला भाजपचं काम करायला सांगतायत. विलासजी नेहमीच्या पद्धतीने म्हणाले अरे तो तिखट चिवडा आणलाय, तो तू खा. मग तिखट चिवडा दिला. मग विनय त्यांना बोलून पुरणाची पोळी दिली. अर्धा पाऊण तास मला खूप बोलायचं होतं पण ते खाऊच घालत होते. मग अर्ध्या पाऊण तासाने मग म्हणाले हा काय तुझं म्हणणं काय आता सांग. मी म्हटलं नाही नाही मला काय आत्ता भाजपमध्ये काम करायचं नाही. ते म्हणाले तू स्वयंसेवक आहेस. म्हटलं हो. मग आपल्याकडे काय स्वयंसेवकाने काय करायचं असतं. म्हटलं जे सांगितलं ते करायचं असतं. मग तू काय करणार आहे. म्हटलं काम करीन भाजप. असं एका मिनिटात विलासजींनी त्यावेळी कन्व्हिन्स केलं. आणि खरं म्हणजे आमच्यामध्ये जी उपक्रमशीलता आली ती विलासजींमुळे आली. म्हणजे आज ज्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट असेल, भोसला मिलिटरी स्कूल असेल, या सगळ्या गोष्टी त्याची प्रेरणा किंवा त्याच्यामध्ये पाठबळ हे जर कोणाचं असेल, खिशामध्ये दमडी नाही आणि शेकडो कोटी रुपयाच्या प्रकल्पांचं स्वप्न बघायचं, तर हे स्वप्न बघताना आपल्या पाठीशी कोण आहे तर विलासजी आहेत. विलासजींनी सांगितलंय त्यामुळे करायचं आहे. अशा प्रकारची भावना ही विलासजींच्या बद्दल असायची. मला असं वाटतं की एकूणच जे विलासजींचं व्यक्तिमत्व होतं ते शांतपणे तुमच्या मनामध्ये ते एखादी गोष्ट रुजवायची आणि ती एकदा रुजली की ती करण्याची प्रेरणाही द्यायची आणि त्याच्याकरता तुमच्या पाठीमागे लागायचे देखील आणि तुम्हाला मदतही करायची. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे त्या पिढीतले जे काही आम्ही लोक आहोत यांच्या जीवनामध्ये विलासजींचं खूप महत्व आहे किंवा विलासजींशी जो काही आमचा संपर्क आला त्यातनं खूप गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. खरोखरच सगळ्यात कठीण संघ कार्यासाठी क्षेत्र असलेल्या उत्तर नागपूरमध्ये विलासजींनी ज्या पद्धतीनं घराघरामध्ये संबंध प्रस्थापित केले, मग अशिक्षित अडाणी माणसाला कौटुंबिक समस्येतही त्यांनी मार्गदर्शन केलं आणि देवाभाऊंसारख्या एका शिक्षित आणि स्वतःचं ठाम मत असलेल्या तरुणालाही आपल्या दृष्टीने अनुकूलतेने वळवलं आणि एक मंत्र म्हटला की आपण संघाचे स्वयंसेवक आहोत तर आपल्याला काय केलं पाहिजे तर आज्ञा पाळली पाहिजे. अशी आज्ञा देवाभाऊ उपमुख्यमंत्री व्हा असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हाही हाच भाव होता. पण शेवटी चेहरा लपत नसतो. जरी हास्य असलं तर इतना जो तुम मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छिपा रहे, हे आमच्यासारख्यांना तरी काय म्हटलं आता पितृतुल्य म्हटलं ना मला आता तर कळतं. तर त्यावेळेला आज्ञापालन आणि मनाची घालमेल याचा बॅलन्स कसा काय जमतो? नाही, याचं कारण काय होतं की ज्यावेळेस हे परिवर्तन होत होतं आणि आम्ही सगळा निर्णय केला
त्यावेळी सुरुवातीला मी अशी विनंती केली होती की आपण शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करू आणि मी सरकारच्या बाहेर राहील. आणि मी त्याचं कारणही सांगितलं होतं की लोकांना असं वाटेल की बाबा हा किती सत्तेचा भुकेला आहे की कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आता पुन्हा सत्ता पाहिजे तर हा मंत्रिमंडळात चालला. आणि मी म्हटलं की माझ्यासारख्या व्यक्तीला अशी टीका किंवा अशा प्रकारचा भाव हा काही मला आवडणार नाही, म्हणून मला पक्षाचं काम द्या, मी बाहेरून सरकार चालवू, आपण बाहेरून त्यांना मदत करू आणि मी पक्ष वाढवतो. आणि सुरुवातीला जवळपास हे ठरलं होतं, पण नंतर पक्षामध्ये तो निर्णय बदलला. आणि निर्णय बदलल्यानंतर ज्यावेळेस मला हे सांगितलं, आणि आज तुम्ही मला विचाराल तर मला असं वाटतं की वरिष्ठांनी जो काही विचार केला तो बरोबर होता. मला त्यांनी सांगितलं की बघ, शेवटी अशा प्रकारचं एक नवीन सरकार चालवायचं आहे, कोएलिशनचं सरकार चालवायचं आहे, सगळ्यात मोठा पक्ष आपण, मुख्यमंत्री आपला नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार नीट चालवायचं असेल तर तुझ्यासारख्या अनुभवी माणसाला आत असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मोदीजींनी मला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी बनून सरकार चालवू नये. बाहेरून सरकार चालवलं तर ते सरकार नीट चालत नाही. आणि जो आतमध्ये आहे तोच सरकार चालवू शकतो. कॅबिनेटमध्ये राहून सरकार चालवता येतं, कॅबिनेटच्या बाहेरून चालवता येत नाही. त्यामुळे आमची सगळ्यांचं मत आहे की तू गेलं पाहिजे. तर मी त्या क्षणी हो म्हटलं, पण मनामध्ये ही भावना निश्चित होती की लोक काय म्हणतील. आपण अनेक वेळा लोकांचा विचार करतो की बाबा लोक काय म्हणतील की याला किती सत्तेचा या ठिकाणी म्हणजे सत्ता पिपासू अशा प्रकारचा हा जीव आहे की कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आता लगेच पुन्हा या ठिकाणी उपमुख्यमंत्री होतं. पण पक्षाने सांगितलं आणि मी ती जबाबदारी स्वीकारली. आणि 2 दिवसामध्ये देशभरातल्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ज्या प्रकारे मला संदेश केले, फोन केले, माझ्याशी बोलले, मी आज हे सांगू शकतो की मुख्यमंत्री झालो असतो तर जेवढा मान सन्मान मिळाला नसता त्यापेक्षा जास्त मान सन्मान उपमुख्यमंत्री झाला होता. आदर्श व्यक्तिमत्वाचा परिणाम, प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर होतो, पण प्रत्येक वेळी होतो की नाही अशी शंका येते. इतका त्याग केलेला माणूस 24 तास आपल्याबरोबर असूनही एकनाथराव शिंदेना हा बदल स्वीकारताना फार त्रास झाला असेल असं मला वाटतं. तर ती यात्रा नेमकी कशी होती? नाही, मला असं वाटतं हा हे खरं आहे की साधारणपणे शिंदे साहेबांना त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं. आणि ते साहजिक होतं, कारण ते मुख्यमंत्री होते, आमचं कोएलिशनचं सरकार होतं. आणि मला देखील अशी कुठली कल्पना नव्हती की मी मुख्यमंत्री होईल वगैरे. परंतु जनतेने मॅन्डेटच असा दिला की 132 जागा भाजपच्या आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री न करणं हे जनतेलाही आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी मला असं वाटतं आवडलं नसतं. आणि म्हणून आमच्या जे काही वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांनी शिंदे साहेबांची चर्चा केली. आणि ठीक आहे, बरेच दिवस काय काय माध्यमात चाललं, पण मी तुम्हाला सांगतो की शिंदे साहेबांनी एका मिनिटात सांगितलं की मला हे समजतं आहे की भारतीय जनता पक्षच मोठा पक्ष आहे आणि त्याचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, त्याच्यामुळे माझी काही हरकत नाही आहे. त्यामुळे त्या संदर्भात माध्यमांमध्ये काय झालं की आम्ही असं ठरवलं सगळ्या चर्चा करून सरकार तयार करू. आणि त्यामुळे त्याला थोडा कालावधी लागला. त्या कालावधीमध्ये कधी शिंदे साहेब नाराज, कधी अजितदादा नाराज, कधी कोडी नाराज. आता माध्यमांनाही दोष देता येत नाही, त्यांना 24 तास चालवायचं आहे, त्याच्यामुळे बातमी मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर बनवावी पण लागते. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या जे काही कधी कधी आम्ही लोक बातम्या तयार करतो, तर त्याच्यामुळे ते आपल्या बातम्या तयार झाल्या. पण मला असं वाटत नाही की फार काही म्हणजे त्याच्यामध्ये अटी शर्ती टाकल्या, आढेबडे घेतले. शिंदे साहेबांनी ते तात्काळ स्वीकारलं. पण दिसताना परसेप्शन असं झालं की उद्या सांगेन, उद्या सकाळी सांगेन, उद्या दुपारी सांगेन. आणि अजितदादांवर मात्र तुमचा प्रभाव खूप होता. ते म्हणाले की ह्यांचं काय असो ते असो, मी मात्र शपथ घेणार आहे. शिंदे साहेबांसमोरही प्रश्न तोच होता की मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री व्हावं की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण मी त्यांना माझा अनुभव सांगितलं की तुम्हाला एक पक्ष चालवायचा असेल
आणि तुमचा पक्ष असा आहे, माझ्या पक्षामध्ये तर अनेक नेते आहेत, एक मोठं संघटन आहे, दिल्लीला आमचे सगळे नेते मंडळी आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, पण तुमचा पक्ष हा तुमच्या एका खांबावर उभा असलेला पक्ष आहे. नवीन तुलनेनं, कारण विभाजन झाल्यानंतर तुलनेनं चांगलं यश मिळालेला तुमचा पक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाहेर राहून हे चालवणं कठीण जाईल, त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आलं पाहिजे. ते त्यांनी मान्य केलं. आता काय असतं बघा, जसं तुम्ही म्हणाल ना माझ्या चेहऱ्यावर हास्य नेहमीच असतं, हे फार क्वचित असं असतं, तसं त्यांच्या चेहऱ्यावर फार कधी हास्य नसतं, तुम्ही जर बघितलं असेल. पण ते मुख्यमंत्री होते तेव्हाही तसाच चेहरा होता, तर कोणी इंटरप्रिटेशन केलं नाही. आणि उपमुख्यमंत्री झाल्यावर तसा चेहरा पाहिल्यावर बघा हसतच नाहीत, हे नाराजच आहेत, असं इंटरप्रिटेशन झालं. त्यामुळे हे जे काही व्यक्तिमत्वाचं इंटरप्रिटेशन होतं हे तो काळ, ती परिस्थिती अनुसार होतं, तसं ते झालं. पण म्हणजे ह्यात असं मत करून घेणाऱ्यांचा फार दोष नाही. हा फूल तुम्ही भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है, हे गाणं आठवलं जेव्हा नागपूरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी तुम्हाला गुलदस्ता दिला ते. तर त्याच्यामध्ये दिल होतं की विल होतं? खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर एक राजकीय संस्कृती नेहमी राहिली आहे. म्हणजे दक्षिणेच्या राज्यांमध्ये आपण जर गेलो तर तिथे खून के पैसे आहेत, तिथे दोन पक्षाचे नेते एकमेकाशी बोलू शकत नाहीत. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती. दुर्दैवाने 2019 ते 2024च्या कालावधीमध्ये काही प्रमाणात अगदी खून के पैसे नाही तरी बऱ्यापैकी थोडी परिस्थिती ही त्या ठिकाणी निर्माण झाली. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच माझ्या भाषणामध्ये ही घोषणा केली की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती परत आणायची आहे. त्यामुळे मला बदल घडवणारं राजकारण करायचं, बदल्याचं राजकारण करायचं नाही. आणि मला असं वाटतं की त्याला प्रतिसाद सगळ्याच नेत्यांनी दिला आणि नेत्यांना देखील वाटलं की कुठेतरी आता ही जी काही भिंत आहे ही आपण तोडली पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रात सगळ्या पक्षाचे नेते एकमेकाला भेटतायत, एकमेकाशी बोलतायत. जाहीरपणे भेटायला कोणाला लाज वाटत नाही किंवा जाहीरपणे भेटण्याकरता काही त्याच्यामध्ये आडेवाडी पण घेते, चांगली गोष्ट आहे. पण असं एकमेकाला समजून घेता 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 पवार साहेब एकदम संघाची स्तुतीच करायला लागले, तेव्हा लोकांना असं वाटायला लागलं की हे हृदय परिवर्तन आहे की एका नव्या तडजोडीच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. खरं असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी एक फेक नरेटिव्ह तयार करण्यामध्ये महाविकास आघाडीला यश आलं महाराष्ट्रामध्ये, आणि ते यश आल्यानंतर महाविकास आघाडीला एक ओव्हर कॉन्फिडन्स देखील आला की आपण अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह लोकांमध्ये रुजवून सत्तेवर येऊ शकतो. आणि आमच्याकरता देखील तो एक धक्का होता. आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान महाराष्ट्रामध्ये तरी माझ्यासहित सगळे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होतो. आम्हाला असं वाटत होतं की आपण जिंकतोच आहे. त्यामुळे हे जे सांगतायत संविधान बदलणार आणि हे होणार, याचा काही लोकांवर असर होणार नाही. किंवा जे काही वोट जिहाद त्यांनी सुरू केला होता तर याचा काही फार असर होणार नाही. पण दुर्दैवाने ज्यावेळेस त्याचा असर झालेला बघितला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका जवळ होत्या आणि त्यावेळी विचार परिवाराला देखील आम्ही ही विनंती केली की राजकारणामध्ये तुम्ही काम करत नाही किंवा राजकारण हा काही तुमचा प्रांतही नाही, पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की अराजकतावादी ताकदी ज्या आहेत, ज्या शक्ती आहेत, या शक्तींच्या विरुद्ध राष्ट्रीय विचारांच्या शक्तींनी उतरण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की राष्ट्रीय विचाराच्या ज्या शक्ती आहेत की ज्यांचा मूळ विचार परिवार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, अशा विविध क्षेत्रातल्या लोकांनी केवळ अराजकतेच्या विरुद्ध लढायचं आहे म्हणून या निवडणुकीमध्ये आपापली भूमिका आपापल्या क्षेत्रात अतिशय उत्तमपणे निभावली
आणि त्यामुळे जो फेक नरेटिव्हचा बागुलबुवा किंवा काय म्हणतात त्याला एक मोठा फुगा हा तयार झाला होता, त्याला 1 मिनिटात टाचणी लागली आणि लोकसभेपेक्षा विधानसभेचे निकाल हे पूर्णपणे वेगळे लागले. किंबहुना विधानसभेत महाविकास आघाडी धून निघाली. शरद पवार साहेब अतिशय चाणाक्ष आहे. त्यांनी निश्चितपणे याचा अभ्यास केला असेल की एवढं मोठं आम्ही तयार केलेलं वायुमंडल हे 1 मिनिटात पंक्चर झालं तर ही करणारी शक्ती कोण. आणि मग त्यांच्या हे लक्षात आलं की ही शक्ती जी आहे ही नियमित राजकारण करणारी शक्ती नाही आहे, ही राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. आणि म्हणून त्यांनी त्या शेवटी प्रतिस्पर्ध्याचंही कधीतरी कौतुक करावं लागतं, त्या हिशोबाने त्यांनी ते कौतुक केलं असावं असं माझं मत आहे. नाही, असं आपण मत करून घ्यायला हरकत नाही, पण त्यामुळं नजदीक या बढेगी तो नाही ना. सगळ्यांना जी भीती आहे की एकनाथ महाराजांना शोभून दिसलं, अर्घ्य देताना इंगळी ओंजळीत आली आणि तिने डंख मारला आणि ती परत पाण्यात पडली, तर परत ते वाचवायला लागले. एकाने विचारलं की जी तुम्हाला डसते आहे तिला का वाचवताय. एकनाथ महाराज म्हणाले की इंगळीचा स्वभाव डंख मारणं आहे, माझा स्वभाव तिला वाचवणं आहे. हे संताला शोभून दिसतं, राजकारण्यांना शोभून दिसत नाही. इतकंच या निमित्तानं. नाही, म्हणूनच मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जर 2019 नंतर माझं वक्तव्य बघितलं असेल तर ते थोडं गार्डेड असतं. याचं कारण 2019 नंतर 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली, नेव्हर से नेव्हर. म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही. काही होऊ शकतं, म्हणजे झालं पाहिजे असं नाहीये, पण काही होऊ शकतं. उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारणात काही होऊ शकतं. असं व्हावं असं बिलकुल नाही, किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचं मी नाही. पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरोसा नसतो. खरंच काय होईल हे सांगता येत नाही आणि होणारच नाही असं म्हणता येत नाही. अगदी सकाळचा शपथविधी सुद्धा होणारच नाही असं कुठे म्हणतात. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी म्हणून यावेळेस मी सांगितलं होतं काय झालं तरी शपथविधी संध्याकाळी करायचं, आपल्याला ते धुनच टाकायचं सकाळ. सकाळ धार्जिणा नाहीये असं त्याचा अर्थ झाला. या सगळ्या गोष्टी आहेत. ताणतणावाचं नियोजन, टीका, आलोचना, कोणत्याही पातळीवरची सगळं सहन करणं. यात देवाभाऊ आपला एक स्वभाव खूप लक्षात येतो. जाणकारांच्या येतोच, पण सामान्य माणसांच्याही येतो. कितीही व्यस्ततेमध्ये आपण असलात तरी आपला अलर्ट, दक्षतेचा जो एक भाग आहे तो कधी सुटतोय असं लक्षात येत नाही. म्हणजे अगदी 2 दिवसापूर्वीचं उदाहरण, स्वामी गोविंददेव गिरींच्या कार्यक्रमामध्ये देवाभाऊंना जिरेटोप दिला गेला आणि सगळ्यांनी म्हटलं की तो तुम्ही डोक्यावर ठेवा. पण एक क्षण असा होता की ते टीव्हीवर बघणाऱ्या माझ्यासारख्याच्या छातीत धस्स झालं की आता हा टोप खरंच जर त्या लोकांनी आग्रहाने, मोदी टोपी नको म्हणू शकतात ती वेगळी गोष्ट आहे, पण जिरे टोप डोक्यावर घातलास तर काय होईल. पण त्या क्षणी देवाभाऊंनी सांगितलं की नाही, मी ह्या टोपाला फक्त नमस्कार करू शकतो, हा डोक्यावर घालायचा अधिकार फक्त शिवाजी. ही जी दक्षता आहे, हा जो एक नेमकेपणा आहे, खरं म्हणजे अशा प्रश्नोत्तराच्या कार्य पारिवारिक असल्यामुळं वैयक्तिक अनुभव सांगतो. पहिल्यांदा आपण जेव्हा मुख्यमंत्री झालात तेव्हा आपलं एक शाही स्वागत नागपुरात झालं. हा वेळ झाल्याचा विशेष. तर मला आठवतंय ज्या दिवशी देवाभाऊंचं नागपूरमध्ये स्वागत झालं, विमानतळावरून एका मोठ्या रथावर बसून देवाभाऊ येत होते आणि पूजनीय डॉक्टर हेडगेवार चौकातल्या आयलंडमध्ये मी आणि माझे 2-3 मित्र उभे होते. मी सांगतो यातला
फर्स्ट पर्सन सिंग्युलर विसरून जा, इव्हेंट म्हणून याच्याकडे बघा. की देवाभाऊ सगळ्यांना असं हात करत होते आणि त्या आयलंडमध्ये मी होतो. मी हात केला, त्यांनी हात केला, पण त्याने हात केल्यावर लक्षात आलं की ह्या गर्दीत हा कोणीतरी वेगळा आहे. त्याने असं केलं आणि मला अशी खूण केली, फोन करत. म्हणजे आपण मुख्यमंत्री झाल्यावर एवढं शाही स्वागत होत असताना कुणाला काय कोणती खूण करायची आहे हे ज्याला कळतं ना, तो यशस्वी मुख्यमंत्री. ही दक्षता कशी काय जमते? मी असं म्हणेल की खरं म्हणजे तुम्ही जिरो टोपाचा उल्लेख केला तरी दक्षता आणि हा संस्कार आहे. कारण जिरो टोप घालण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ महाराजांना आहे आणि महाराजांच्या वतीनं आपण तो स्वीकारू शकतो, पण तो आपण घालू शकत नाही. आणि स्वीकारत असताना आपल्याकडे ही भावना असली पाहिजे की राजकारणात काम करत असताना राज्य कारभार ज्या प्रकारे महाराजांनी चालवला त्या प्रकारे चालवण्याची हिंमत असेल तर तो जिरो टोप आपण स्वीकारला पाहिजे, नाहीतर तो स्वीकारू नये. म्हणूनच मी तो स्वीकारला, तो माझ्या डोक्याला लावला, मी त्याला एक प्रकारे त्याचं दर्शन घेतलं, वंदन केलं आणि मनातल्या मनात म्हटलं की या जिरो टोपाचा ज्यांचा अधिकार आहे किमान त्यांच्या एक दशांश तरी माझ्या हातून काहीतरी व्हावं असा आशीर्वाद. हे जे आहे की त्या क्षणी तसं वाटणं, तसं करणं, तसं सुचणं. तर हा इव्हेंट घडल्यानंतर मला माझ्या मुंबईच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या एका पत्रकार मित्रांनी विचारलं, अरे म्हणे यांना बरोबर कळतं की काय मेसेज द्यायचा आहे. एरवी तो टोप घेतला असता तर लोकांनी नावच ठेवलं असतं. हे खरंच मनापासून असतं की दाखवायसाठी? मी म्हटलं म्हणजे काय? ते म्हणे मुख्यमंत्री झाले तर शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा काय केलं तर गोमातेचं पूजन केलं. आत्ताही संतांच्या तिकडे सत्कार झाला त्यावेळेलाही गोमातेचं पूजन केलं. तर त्यांनी मला विचारलं की हे दाखवायसाठी असतं की आत काही आहे? मग मी त्याला एक छोटा प्रसंग सांगितला. एक 5 वर्षाचा मुलगा आहे, तो दुपारी 4 वाजता नागपूरच्या बसमध्ये बसतो, 8 वाजता मूल नावाच्या खेड्यावर पोचतो. त्या मुलाचं नाव आहे देवेंद्र. आणि मूलला आपल्या गावाला गेल्यानंतर हा 5 वर्षाचा मुलगा पहिल्यांदा काय करत असेल म्हटलं तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही समजून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहे. ढोंग लोकांच्या लक्षात येतं आणि प्रामाणिक प्रतिक्रियाही लोकांच्या लक्षात येते. हा 5 वर्षाचा देवेंद्र घरी गेल्यानंतर पहिल्यांदा गोठ्यात जात असे आणि गाय वासरांच्या अंगावरून हात फिरवत असे. आणि एवढंच नाही, परत नागपूरला येत असताना त्या सगळ्यांचा निरोप घेताना त्या छोट्या देवेंद्रच्या डोळ्यात पाणी येत असे. मी म्हटलं ही घटना तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्हाला हे ढोंग वाटतं. मला असं वाटतं की हा त्या माणसाचा स्वभाव आहे की गोभक्ती, गोपूजन, गो गंगा गीता ह्याच्याविषयी निष्ठा हे तर देवेंद्रजींचं खासियत आहे. हा सगळा राजकीय पटलाचा त्याच्यातल्या बऱ्या वाईट समजुतीचा विषय झाला. एक मधल्या काळामध्ये अमृता वहिनींनी एक गौप्यस्फोट केला, त्याला गौप्यस्फोटच म्हणू आपण, की मधल्या काळामध्ये वेषांतर करून देवाभाऊ कोणाला तरी भेटायला जात असत. मी म्हटलं जसं गोभक्ती ही लहानपणापासून आहे तसं वेषांतर सुद्धा आहे का? आणि मग मला एक किस्सा आठवला. हे 8वी 9वी 10वीतली सगळी मुलं फडणवीसांची पुण्याला अभ्यासाला जेव्हा जात तेव्हा रात्री अभ्यास झाल्यावर फिरायला बाहेर पडत. तेव्हा एकदा अशी शर्यत लागली की काकू त्यावेळेला घरामध्ये संक्रांतीचे हलव्याचे दागिने वगैरे काही अशा वस्तू करायच्या, तर रंगीबेरंगी माळा खूप होत्या. तर तिकडे असं एक चॅलेंज आलं की ह्या सगळ्या माळा गळ्यात घालून डोक्याला बांधून कोण जाईल का, आणि पुण्यात फिरून यायचं आणि काही चहा कॉफी आईस्क्रीम कुठं आहे ते करून घ्यायचं. देवाभाऊ त्यावेळेला पांढरा शुभ्र धब्बा, रंगीबेरंगी माळा, डोक्यावरती ते आणि प्रिन्स रिपू दमन असं म्हणून ते बाहेर गेले. याचा अर्थ वेषांतर हा पण एक स्वभाव आहे का? तुम्ही खूप आतल्या गोष्टी आणलेल्या आहेत, इथपर्यंतच लिमिटमध्ये ठेवा, याच्या पुढच्या सांगू नका. नाही पण खरोखर
अनेकदा असा अनुभव येतो की ही सहजता आहे. पद विसरणं आणि सहज होणं. पुन्हा एक वैयक्तिक अनुभव. प्रदेशाध्यक्ष होते देवाभाऊ आणि प्रदेशाची एक मीटिंग सोलापूरला होती आणि त्या बैठकीमध्ये एक लोकप्रतिनिधी, स्थानिक काही 2-4 पार्षद हे नाही पोचले. भाजप पक्ष म्हणून त्यात माझा रोल, माझी भूमिका शून्य. म्हणजे मी 10 रुपयाचं सदस्य नाही. आता सदस्य नोंदणीत कोणी आलं माझ्याकडे तर विचार करेन मी, पण माझं काहीच भूमिका नाही. मी संघाचा स्वयंसेवक, वनवासी कल्याण आश्रमाचं काम, तरुण भारतचं संपादक. प्रदेशाध्यक्ष आहेत देवाभाऊ आणि एकदम त्यांचा निरोप आला की मी तुझ्याकडे चहाला येतो. मला आनंद झाला. मी म्हटलं या. आणि आल्यानंतर ते म्हणाले की प्रदेशाध्यक्ष शहरात असताना अ ब क हे बैठकीत येत नाही, याच्यावर मी काय करावं असं तुला वाटतं? एक प्रदेशाध्यक्ष एका नॉन प्लस किरकोळ माणसाच्या घरी स्वतःहून जातो, ही मोठी कठीण गोष्ट आहे असं मला वाटतं. इतकी सहजता त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे आणि ह्यात दाखवणं मुद्दाम, त्यावेळेस काय पत्रकारांना घेऊन ते माझ्याकडे थोडेच आले होते, पण इतक्या सहजतेने संवाद करणं, ह्यामुळं दिवसेंदिवस देवाभाऊंचं व्यक्तित्व आणि खरोखर सुरुवातीला जसं सांगितलं की देशभर त्यांच्याविषयी माध्यमामध्ये, क्वचितच माध्यमामध्ये एखाद्याबद्दल इतकं सातत्याने चांगलं बोललं जातं, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, पण देवाभाऊंच्या बद्दलचा अतिशय पॉझिटिव्ह असा अप्रोच आहे. प्रदीप सिंहासारखा एक सिनियर आपका अखबार नावाचं यूट्यूब चालवणारा देवाभाऊंच्या विषयी इतकं गौरवाने बोलतो, असं वाटतं की देवाभाऊंचं PROशिप त्यांच्याकडे दिली आहे का, इतकं मनापासून. आणि देशभर ही खासियत, ही विशेषता त्यांच्याकडे आहे. हा निरभिमानी स्वभाव पदावर राहून सुद्धा हा कसा काय शक्य? आता एक सिक्रेट तुम्ही जाहीर केलं, आता मंत्रालयात मी भेटायला येईन तेव्हा खाऊचा डबा घेऊन येईन. पण हा निराभिमान, इतकी सहजता म्हणजे एका सरपंचाकडे नसते, ही एका मुख्यमंत्र्याकडे कशी? खरं म्हणजे आपण ज्या संस्कारातून आलो त्या संस्कारांनी आपल्याला एकच गोष्ट शिकवली की पद जे आपल्याला मिळतं ते खरं म्हणजे सन्मानाकरता मिळत नाही. पद आपल्याला मिळतं ते सेवा करण्याकरता मिळतं. आणि मुळातच इतकी पदं मिळाली, पण पदांवर गेल्यानंतर काही आपल्यात बदल झालाय असं मला वाटलंच नाही. की काय आपल्याला शिंग फुटले आहेत की कुठला तरी मुकुट मिळालेला आहे असं कधी वाटलंच नाही. त्यामुळे हा सहज स्वभाव आहे. म्हणजे आणि मला असं वाटतं की केवळ बोलण्याकरता मी म्हणत नाही, पण जो काही संघात संस्कार मिळाला त्याच्यामुळे आपल्याला जबाबदारी मिळाली असंच वाटतं. आणि परवा मी खूप दिवसांनी चाणक्य नाटक पाहायला गेलो होतो, आपल्या मनोज जोशींचं. त्या नाटकामध्ये एक डायलॉग फार चांगला आहे. त्यात तो चाणक्य चंद्रगुप्ताला असं म्हणतो की राजा होना ये सुखी होने का माध्यम नाही आहे. आपल्याकडे अनेक लोकांना असं वाटतं की पद हे आपल्या व्यक्तिगत सुखाकरता आपल्याला मिळालेलं आहे, आणि ते ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस मग त्याचा एक अभिमान आपल्या मनामध्ये जातो किंवा अनेक गोष्टी त्यातनं आपल्यामध्ये तयार होतात. मी असं म्हणणार नाही की मी अगदी कुठला तरी साधू संत आहे किंवा अशा प्रकारचं नाही आहे, पण मला असं वाटतं की या संस्कारांनी माझा स्वभावच तसा केलेला आहे की कुठल्याही, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी मी गाडीने जात असतो, पुण्यात असतो, नागपुरात कुठेही जात असतो आणि अनेक वेळा ट्रॅफिक थांबवतात, मला दडपण येतं त्याचं. मला असं वाटतं की काय करतायत हे लोक. माझा, तुम्ही जर पुण्याच्या ट्रॅफिक DCPशी किंवा CPशी जर बोललात तर दर माझ्या व्हिजिटमध्ये त्यांच्याशी माझा वाद होतो की इथे तुम्ही थांबवला होता. ते म्हणतात नाही आम्ही एकाच मिनिटाकरता थांबवला होता. तर हा स्वभाव झाला. म्हणजे हे कधी आपल्याला, आपण मोठ्या पदावर आहोत तर आपल्याला काहीतरी स्पेशल मिळालं पाहिजे.
अशा प्रकारची भावनाच येते, प्रिव्हिलेजची भावनाच येते. म्हणून तर आता वेगवेगळ्या दौऱ्यात पोलिसांची सलामीवर तुम्ही नियंत्रण आणलं. मला तर आधी असं वाटलं उद्धव ठाकरेंनी गुच्छ दिल्यापासून त्यांनी पोलीस ऑफिसरना सांगितलं की आता मला गुच्छ देऊ नका. त्यांचा काय हेतू असेल काय सांगता येत नाही. पण ही निरलसता, सहजता, निराभिमान वृत्ती आणि त्यातून तटस्थ राहायचं. आमचे यशवंतराव केळकर असं म्हणत अनअटॅच्ड इन्व्हॉल्वमेंट आणि अनइन्व्हॉल्वड अटॅचमेंट ही कार्यकर्त्यामध्ये असली पाहिजे. मला प्रसंग आठवतो, जबलपूरला देवाभाऊंच्या भाचीच्या लग्नात आम्ही 2 दिवस एकत्र होतो आणि या 2 दिवसामध्ये प्रशांतजींच्याही लक्षात आलं की एकदाही मुख्यमंत्री होते पहिल्या वेळेचे आणि एकदाही मुंबईतून फोन नाही किंवा यांनी असं उसाचे भरून कोणाला तरी फोन केला आणि काय होईल. तेव्हा प्रशांतजींनी विचारलं की अरे तुम्ही सीएम आहात पण तुमचा फोन एकदाही वाजला नाही. म्हणजे आमच्याकडे वॉर्डाचा अध्यक्ष असला तरी बैठकीत त्याचा फोन इतके वेळा वाजतो आणि तो म्हणतो हां देवेंद्रजी बोला, म्हणजे सगळ्यांना वाटावं की देवेंद्रजींनी फोन केला आहे. हे सगळं चालतं. आणि हे इतकं 2 दिवस कुटुंबातला म्हणजे कुटुंबातला होऊन राहणं ही पण फार मोठी गोष्ट आहे. हेही कसं जमतं की परिवारासाठी आपल्याला आपलं सगळं बाजूला ठेवायचं. ते परिवार असेल, मित्र असतील, यांच्यामध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं की ज्याला आपण रिज्युविनेट म्हणतो तशा प्रकारे आपण होत असतो. कारण आपलं जीवन अतिशय साचेबद्ध आहे. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत लोक लोक लोक, आणि ते जर आले नाही तर आपण बेचैन होऊन जातो. म्हणजे असं वाटतं काहीतरी गेलं आपलं आता, म्हणजे आपली मान्यता कमी झालेली दिसते की कोणी यायलाच तयार नाही आपल्याकडे. तर त्याच्यातनं कुठेतरी आपल्याला जेव्हा आपण बाहेर पडतो, म्हणजे जुन्या मित्रांमध्ये आपण बसतो किंवा परिवारात बसतो आणि आपलं पद वगैरे विसरून ज्यावेळेस आपण त्यावेळी, तर मला असं वाटतं की त्यातनं एक नवीन जीवन मिळतं आपल्याला, एक रिज्युविनेशन आपलं होतं, ऊर्जा मिळते, एक चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते. ते मला अशा प्रकारे आवडतं. म्हणजे अशा संधी कमी मिळतात पण जेव्हा मिळतात तेव्हा मी त्याचा उपयोग घेतो. अजूनही असं एकदम बिनटपाची जीप काढून मित्रांबरोबर फिरावं वाटतं की नाही? असं वाटतं, पण आता मी एवढंच करतो की मला ड्रायव्हिंगचा शौक आहेच. त्यामुळे मी आता गेले 8-10 वर्ष मुंबईमध्ये रात्री 12-1 वाजता कोणाला तरी एखाद्या ज्याच्याकडे चांगली गाडी असेल त्याला बोलवतो, त्याला म्हणतो बाजूला बैस, आणि मग 2 तास गाडी घेऊन पूर्ण मुंबई फिरतो. पनवेल बिनवेल कुठेतरी जाऊन येतो. माझा ड्रायव्हिंगचा जो शौक आहे तो रात्री 12-1 वाजता मी पूर्ण करतो. मला वाटलं मरीन ड्राईव्हवरच फिरता की काय. गमतीचा भाग असा आहे की कुटुंबासाठी वेळ देणं, कुटुंबातल्यांबरोबर जाणं आणि त्यातून नवीन ऊर्जा प्राप्त होणं, त्या ऊर्जेचा हे व्यक्तिमत्व कसा वापर करतं ह्याचं एक छोटं उदाहरण सांगतो. पहिल्या वेळी जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा महापालिकेचा चुनाव लागला होता आणि उमेदवारांची निवड करायची होती. तर संघटन मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री असे 3 जण संध्याकाळी 5 वाजता यादी करायला बसले, कोण कोण कसं कसं कसं. खरं तर मुख्यमंत्र्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं प्रदेशाध्यक्ष आणि संघटन मंत्र्यांना, तुम्ही यादी पक्की करून टाका, शॉर्टलिस्ट करा, मी ओके करायची की नाही करायची ठरवतो. संध्याकाळी 5ला ही बैठक सुरू झाली. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता याद्या पक्क्या होऊन ती बैठक संपली. 12 तास ही जी ऊर्जा मिळते आहे ती अशा सहज वागण्यातून, निराभिमानी वृत्तीतून, संघ संस्कारातून, घरच्या वातावरणातून अशी सगळी त्यांना मिळत असते. देवाभाऊंचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कॅन्सर इन्स्टिट्यूट ही तर अशी अद्भुत गोष्ट इथे झाली आहे की संपूर्ण मध्य भारतासाठी ती मोठी अभिमानाची गोष्ट बनली. अशा अनेक गतिविधीमध्ये ते सक्रिय असतात. पण मला त्यांचा आणखीन एक छुपा पैलू आहे, रहस्य नाही पैलू, तो म्हणजे मराठी भाषेला त्यांनी काही शब्द दिले. जसा करेक्ट कार्यक्रम हा एक शब्द दिला, करेक्ट कार्यक्रम. दुसरा दिला हिज मास्टर्स व्हॉइस पत्रकार, HMV पत्रकार.
तिसरा दिला अकलूजकरांच्या आत्ता लोकसभेतला सगळा रोल बघता सोडणार नाही. तर हे जे काही आहे तर हे शब्दाचं वेड सुद्धा लहानपणीपासून आहे. एकदा कधीतरी लहानपणी तरुणपणी विजिगीषू असा शब्द त्यांनी वाचला तर सरिता काकूंचं माहेरचं नाव विजय आहे. तर आईला ते मग विजिगीषू याच नावाने एक शब्द आवडला की त्या शब्दामागे जायचं, असं शब्दाशी पक्का असणारा आणि तरीही सोडणार नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा पकडलेला हात सोडणार नाही की बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही. ज्यांना सोबत ठेवलाय त्यांना त्यांचा पकडलेला हात सोडणार नाही आणि आता आपल्याला बदला घ्यायचाच नाहीये. इतकं आपण किती वेळ बोलू शकतो पण त्याला एक मर्यादा आहे. जेवढं कमी वेळात आहे याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच होता की तुमच्या आमच्या कुटुंबातलं एक व्यक्तित्व आपल्या परिसरात आपल्या डोळ्यासमोर उमलत गेलेलं, उलगडत गेलेलं, विकसित होत गेलेलं व्यक्तित्व आज सगळ्या देशभर ज्यांच्याविषयी अपार आकर्षण आहे असं व्यक्तित्व ते घडलं कसं, माणूस म्हणून कसे आहेत ते आपल्याला निर्णयात बोलताना, जसं आता मंत्र्यांना त्यांनी फतवा काढलाय की आठवड्यातले 3 दिवस मंत्रालयात राहिलंच पाहिजे. प्रशासनामध्ये 7 कलमी कार्यक्रम दिलाय की हे झालंच पाहिजे. अतिशय कठोर भूमिका घ्यायची तेव्हा घेतात. हसण्यामध्ये सुद्धा एक पाठीमागे हा कठोर आणि असं वाटतं की या माणसाचं मन कसं आहे. पण हा माणूस कळायचा असेल तर आत्ता खासदार महोत्सवामध्ये रामकथा ऐकत असताना त्यांनी जेव्हा कथा सांगणाऱ्या त्या कवीला आलिंगन दिलं तेव्हा अक्षरशः गदगद होऊन गेले होते. ही केवळ रामाची जादू आहे अशातला भाग नाही. हृदय मुलायम आहे. निर्णय प्रशासक म्हणून ठामपणाने घ्यावेच लागतात. आणखीन एक वैशिष्ट्य त्यांचं असं की कुठलाही प्रश्न ते टाळत नाही. पण म्हणून किती प्रश्न विचारायचे. म्हणून शेवटचा टप्पा रॅपिड राऊंडचा करू आपण. अगदी छोटे छोटे प्रश्न आहेत. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत. राज की बात बताई. दुसरा भाग असा येतो की खूप मनापासून ज्याच्यावर विश्वास टाकावा असे सहकार्यांमधले अजितदादा की एकनाथरावजी? माझ्यापुरतं विचाराल तर माझे दोघांशी अतिशय एक्सक्लुझिव्ह संबंध आहे. त्यांचं वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळे डायनामिक्स असू शकतात, पण शिंदे साहेबांशी माझी खूप जुनी मैत्री आहे आणि अजितदादांमध्ये जी एक पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे त्याच्यामुळे त्यांची माझी वेवलेंथ खूप मोठ्या प्रमाणात जुळते. श्रूड हा शब्द चांगला नाही वाटणार, पण ठाम कठोर असा राजकारणी अधिक कोण, मोदी की शहा? मला असं वाटतं की मोदीजी कठोरपेक्षाही अनुशासित राजकारणी आहे. म्हणजे त्यांनी जीवनामध्ये जो मार्ग पकडला त्या मार्गावरनं कितीही अडचणी आल्या तरी त्यातनं आजूबाजूला व्हायचंच नाही. हे जे अनुशासन लागतंय फारच कठीण आहे. म्हणजे तुम्ही मला जर विचाराल तर त्याच्यात 10% देखील माझ्याकडे तेवढं अनुशासन नाही. त्यामुळे कठोर नाही म्हणतात, ते अनुशासित आहेत. आणि अमित भाई कसे आहेत की एखाद्या प्रसंगाला अमित भाई, आपण जर त्यांना म्हटलं की राजकीय दृष्ट्या थोडा सोयीचा निर्णय करायचा आहे तर सोयीचा निर्णय मोदीजी नाही घेणार, पण अमित भाईंना आपण पटवून थोडा सोयीचा निर्णय करून घेऊ शकतो. एक शेठ आहे, दुसरा दिवाण आहे, असा त्याचा अर्थ. समजा राजकीय क्षेत्रामध्ये अशी उलगाउलग घडवणारा, घालमेल घडवणारा एखादा प्रसंग घडला तर चटकन जाऊन कोणाशी बोलायला आवडेल, नितीनजींशी की नरेंद्रभाईंशी? नितीनजीच अवेलेबल आहेत ना. नरेंद्रभाई कडे राष्ट्रीय प्रश्न, आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत.
आपण आपले छोटे छोटे प्रश्न घेऊन पुढे. पण एक मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की मोदीजींची एक ही पण म्हणजे एक गोष्ट सगळ्यांनी जाणून घेण्यासारखी आहे की आपल्याकरता, आपल्या कुटुंबाकरता, हे मीच नाही, कोणीही जे काही प्रमुख नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, यांनी वेळ मागितला तर ते वेळ देतात आणि अतिशय ज्याला कौटुंबिक अशा प्रकारची चर्चा करतात. तुमच्या अडचणी असतील तर त्या समजून घेतात. त्यामुळे मुळात मोदीजींचा जो स्वभाव आहे हा जरी वरून कठोर दिसत असला तरी तो फार इमोशनल आहे आणि एक त्यांचा कनेक्ट असतो. त्यामुळे आपण काही प्रधानमंत्र्याला रोज भेटायला जाऊ शकत नाही, पण जेव्हा आपण भेटतो त्यावेळेस त्यांच्याशी मनातल्या 4 गोष्टी बोलता येतात. आणि त्यांच्यातला दुसरा मोठा गुण आहे की ते किती वेळ ऐकून घेतात. ऐकून घेतात. ऐकून घेण्याची त्यांची जी क्षमता आहे, जसं तुम्ही मगाशी बोललात, तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आमची इलेक्शन कमिटीची बैठक होती, आजही होती, पण आज या कार्यक्रमामध्ये मी गेलो नाही. तर लोकसभेच्या वेळी आमच्या त्या बैठकीची सुरुवात दुपारी 3 वाजता झाली आणि साधारण सकाळी 4 वाजेपर्यंत बैठक चालली. 3 वाजतापासून सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही सगळे 2-3दा तरी उठून बाहेर गेलो, नित्यक्रमा कशा करता तरी गेलो. मोदीजी उठलेच नाही. आणि या पूर्ण काळामध्ये शेवटचे 25 मिनिटं फक्त ते बोलले, बाकी सगळं ऐकून घेतलं. ही जी त्यांची ऐकण्याची क्षमता आहे, किंवा जेव्हा राष्ट्रीय अधिवेशन होतं, 2 दिवस राष्ट्रीय अधिवेशन असतं, त्या 2 दिवसात पूर्ण वेळ राष्ट्रीय अधिवेशनात ते बसतात, एक शब्द बोलत नाही, सगळं ऐकून घेतात आणि शेवटचं भाषण करतात. मला असं वाटतं की ही एक त्यांची जी क्षमता आहे ऐकून घेण्याची, ती फार महत्वाची. अनुशासन पाळायचं म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष व्हा म्हटलं तर व्हाल की मुख्यमंत्री राहायला आवडेल? जे पक्ष सांगेल ते करायचं. मी तुम्हाला एक सांगतो बघा, माझं एक नेहमी म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हा इतका मोठा झाला, ठीक आहे, त्याची क्षमता होती म्हणून नाही झाला, त्याच्या पाठीशी पक्ष उभा होता म्हणून झाला. आज या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षात अनेक नेते होते, कदाचित काही माझ्यापेक्षा चांगले असतील, त्यावेळी त्यांना संधी नाही मिळाली, मला संधी मिळाली, पक्षाने दिली. त्यामुळे माझं ठाम मत आहे की माझ्या पाठीमागचं भारतीय जनता पार्टी जर काढून टाकली तर फार कोणी मला विचारणार नाही, किंवा माझा असा गैरसमज देखील नाही की मी स्वतःची पार्टी तयार करून या ठिकाणी काहीतरी खूप मोठं काम करू शकतो, कारण 2 वेळा मुख्यमंत्री झालो, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त होतील माझ्यासहित मी जर भारतीय जनता पार्टी शिवाय उभा राहिलो होतं. त्यामुळे मला हे पूर्णपणे माहिती आहे की माझी जी ओळख आहे, आणि खरं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवण्याची रिस्क घेणं ही भारतीय जनता पार्टी आणि मोदीजीच घेऊ शकतात. कारण ज्या प्रकारची राजकीय गणितं असतात, आता ठीक आहे 5 वर्षात मी एस्टॅब्लिश झालो, त्याच्यामुळे यावेळेस बनवताना कदाचित तो प्रश्न नसेल, पण जेव्हा बनवलं तेव्हा तर तो प्रश्न निश्चितपणे समोर आला असेल. आणि म्हणून मला हे 100% माहिती आहे की माझी जी ओळख आहे ती भारतीय जनता पक्षामुळे. म्हणून मला जे पक्ष जेव्हा सांगेल, मी नेहमी सांगतो, मला ज्या दिवशी सांगेल की आता खूप झालं, तुमची आवश्यकता नाही, घरी जाऊन बसा, मी प्रतिप्रश्न विचारणार नाही, घरी जाऊन बसा. आज एकादशी असल्याने शेवटचा प्रश्न सर्व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीचा म्हणून आवश्यक आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर झाला, विठ्ठल कॉरिडॉरची सुरुवात कधी होणार? फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. आणि आम्ही खरं म्हणजे एक गोष्ट मान्य केली पाहिजे की गेले 10 वर्ष आम्ही फक्त त्याची चर्चा करतोय. अर्थात मंदिराचं काम आम्ही आता सुरू केलं, मागच्या काळात मी भूमिपूजन केलं, त्यातलं आतलं काम बऱ्यापैकी झालं, आता एकदम बदललेलं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे. पण कॉरिडॉरचं काम अजून आम्ही सुरू करू शकलो नाही. पण माझी इच्छा आहे की आता यावर्षी आपल्याला, कारण आपल्याला तिथली पूर्ण माहिती आहे, आपण सोलापूरमध्ये अनेक वर्ष वास्तव्य केलं असल्यामुळे काही लोकांच्या शंका कुशंका आहेत. माझा प्रयत्न आहे की पुढच्या 2-3 महिन्यात त्या सगळ्या शंका कुशंका दूर करून सगळ्यांना विश्वासात घेऊन हे काम सुरू झालं पाहिजे, तो प्रयत्न माझा आहे.
माननीय देवेंद्रजी फडणवीस एक रसिक, नाट्यप्रेमी, चित्रपटाचे हौशी, संगीताची आवड असणारे, मित्रांमध्ये रमणारे, प्रशासनावर पकड असणारे असे आपले देवाभाऊ आज दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. त्यांची यापुढची कारकीर्दही अशीच झळाळी असणारी हो आणि प्रत्येक दिवस त्यांना नवनवं यश मिळत जावं अशी कामना स्वर्गीय विलासजींच्या आणि भारत मातेच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी करतो. आणि या मुलाखतीमध्ये इतका वेळ देवाभाऊंनी दिला त्याबद्दल व्यक्तिशः त्यांचा आभार मानून मी या मुलाखतीची सांगता करतो. पसायदानासाठी थांबायचं आहे.